नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे. नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण नगरमध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व्हर्सेस महाविकास आघाडीचे आमदार निलेश लंके यांची फाईट राज्यभर गाजत होती सुरुवातीपासूनच. तुलनेमध्ये उत्तरेमध्ये मात्र अत्यंत वातावरण शांत, निरस, कंटाळवाणं होतं. परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी राहत्यामध्ये मोठी सभा घेतली, शक्ती प्रदर्शन केलं. त्याला इथल्या दिग्गजांची, उत्तरेतल्या दिग्गजांची म्हणजे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांची साथ लाभली. टीम वर्क झालं, मोठं शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीने आधी केलं. त्याला आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तोडीसतोड उत्तर देण्यात आलं आणि कांकणभर सरस का होईना अधिक गर्दी जमून महायुतीतर्फे उत्तरेमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळालं. आता आजच्या आणि परवाच्या म्हणजे आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम आणि आजचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम याची जर तुलना केली तर त्याच्या केंद्रस्थानी दोन उमेदवार आहेत. एक आहेत विद्यमान खासदार महायुतीचे सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेबांकडे जनसंपर्क हा महत्वाचा मुद्दा. त्याला आज खासदार सदाशिव लोखंडेंनी उत्तर देताना सांगितलं का मी सुद्धा 600 कोटी रुपयांची केली, त्याचा गाजावाजा केला नाही, उद्घाटन केली नाही, नारळ फोडले नाही, त्याच्यामुळं गाजावाजा झाला नाही. यापुढे मात्र मी ते सुधरून घेईल. त्याचीच दखल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात घेतली. त्यांनी सांगितलं विखे पाटलांवर जबाबदारी आहे, ही लढत माझ्या दृष्टीने सुद्धा प्रतिष्ठेची आहे. मी तुम्हाला शब्द देतो त्यांच्याबद्दल तक्रार करायला म्हणजे लोखंडे साहेबांबद्दल तक्रार करायला कुठलीही जागा राहणार नाही. आदित्य ठाकरे ज्यावेळेस त्यांच्या सभेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट हल्ला चढवला आणि त्यांनी सांगितलं की भाजपची अवस्था या लोकसभा निवडणुकीनंतर साऊथ में साफ आणि नॉर्थ में हाफ उत्तरेकडील भारतामध्ये ते अर्धे होऊन जातील आणि दक्षिणेमध्ये त्यांचा सुपडा साफ होईल. त्याच्यामुळे आपकी बार 400 पार नव्हे, आपकी बार तडीपार. आता त्यांनी सांगितलं की शेतकरी, युवा, महिला, गरीब हे जे 4 घटक, 4 जाती त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ज्या सांगतात त्यांच्यावर कसा कसा अन्याय झाला हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं. आमदार बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे आणि नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख अर्थातच त्यावेळी व्यासपीठावर होते आणि या सगळ्यांच्या टीमवर्क मधून ते आदित्य ठाकरेंची सभा पार पडली. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी देखील ठाकरे कुटुंबियावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी नेहमीचा डायलॉग मारला, फेसबुक लाईव्ह नव्हे तर आम्ही फेस टू फेस काम करतो. ते मुख्यमंत्री म्हणजे उद्धवजी ठाकरे हे उंटावरून शेळ्या हाकत होते आणि आम्ही मात्र थेट जनतेत उतरून काम करतो. आणि मग त्यांनी नरेंद्र मोदींनी देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय काय कामं केली याचा थोडक्यात आढावा घेतला आणि ही लढत म्हणजे लोखंडे आमदार खासदार सदाशिव लोखंडेंची उमेदवारी ही आमच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी विखे पाटलांवर त्यांच्या विजयाची जबाबदारी सोपवली आणि विखे पाटलांनी ती स्वीकारली. आता या लोखंडे साहेबांचं जर आजचं दृश्य व्यासपीठावर जर बघितलं तर मी जसं मगाशी सांगितलं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी मुख्यमंत्री शिंदेंनी सोपवली. आमदार आशुतोष काळे म्हणजे कोपरगाव मधून लोखंडे साहेबांना मोठी अपेक्षा आहे. कारण आज जरी कोल्हे व्यासपीठावर नसले म्हणजे विवेक भैया कोल्हेही नव्हते, माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हेही नव्हत्या, तरी त्यांची यंत्रणा
आज गर्दी गोळा करण्यासाठी सक्रिय होती, नियोजनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांची अडचण वेगळी आहे, आपण त्यावर नंतर एखादा व्हिडिओ करू. परंतु आमदार आशुतोष दादा काळेंनी सांगितलं की कोपरगावमध्ये विरोधक नसल्यामुळे आम्ही 1 लाखाचं लीड देऊ. हीच अपेक्षा त्यांना अकोलेमधून सुद्धा आहे. आमदार किरण लामटे आणि माजी आमदार मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, ही या 3 तालुक्यातून त्यांना मोठी अपेक्षा आहे. तशी आमदार बाळासाहेब थोरातांचं संगमनेर, आमदार लहू कानडेंचं श्रीरामपूर आणि नेवास्याचे आमदार शंकरराव गडाख, या 3 मतदारसंघातून मोठी अपेक्षा वाकचौरे साहेबांना आहे. आता या सगळ्यांच्या केंद्रस्थानी, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सध्या केंद्रस्थानी असलेले देवेंद्रजी फडणवीसांचं जे आजचं भाषण होतं, तर त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी ही जी आघाडी आहे, हिचे इंजिन आहेत, हिला डबे नसलेले हे सगळे इंजिन्स आहेत. यामध्ये एक इंजिन स्टॅलिनचं आहे, एक उत्तर प्रदेश मधल्या नेत्यांचं आहे, दुसरं बिहार मधल्या नेत्यांचं आहे, तिसरं पश्चिम बंगाल मधल्या म्हणजे ममता दीदींचं आहे. हे जे सगळे प्रत्येक राज्यातले स्थानिक मंडळी आहेत, स्थानिक नेते आहेत, त्यांची ही सगळी इंजिन आहे. ही इंजिन राहुल गांधीच्या इंजिनाला दाद देत नाही. आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं ठरलं तर महाराष्ट्रात एक इंजिन आहे उद्धवजींचं, आणि दुसरं आहे पवार साहेबांचं. त्यात आपल्यासारख्यांना बसायला, सामान्य जनतेला बसायला जागा नाही. कारण उद्धवजींचं इंजिन आदित्यांना बसण्यासाठी आहे, पवार साहेबांचं इंजिन हे सुप्रियाताईंसाठी आहे. थोडक्यात त्यांनी हे प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते हे कसे आपापल्या वारसापुरते, आपल्या घराण्यापुरते मर्यादित आहेत हे सांगत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या समाज घटकांसाठी व्यक्तिगत लाभाच्या किती मोठ्या संख्येने आणि मोठ्या काही कोटीच्या घरात लाभधारक असतील अशा योजनांचा पाढा वाचला. आणि काल परवाच्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे सांगितलं होतं की राज्यातले काही ठराविक पत्रकार हे बातम्या क्रिएट करतात, म्हणजे कल्पना विलास म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये बबन घोलप इथून लढणार आहेत. बबन घोलपांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे आणि इथून वाकचौरेंऐवजी त्यांना उमेदवारी दिली जाणार अशी बातमी सातत्याने चालवली जात होती. प्रत्यक्षात आज लोखंडे साहेबांचा अर्ज भरताना बबनराव घोलप तिथे हजर होते. म्हणजे एखादी बातमी कल्पना करून कशी चालवली जाते हे जे फडणवीस साहेबांनी काही 2-3 दिवसापूर्वी आपल्या मुलाखतीत सांगितलं, त्याचा प्रत्यय आज बबनराव घोलपांच्या उपस्थितीने आला. तिसरा यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते या निवडणूक लढवणार आहेत आणि जर त्यांनी उमेदवारी अर्ज त्यांनी जसं जाहीर केलं त्याप्रमाणे जर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर अकोला आणि संगमनेर जिथून वाकचौरे साहेबांना अपेक्षा आहे आणि मागच्या वेळेस जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला संजय सुदान यांना जवळपास 62,000 मतं पडली होती. उत्कर्षा रुपवतेंची पर्सनॅलिटी, त्यांचा राजकीय वारसा आणि एकंदर राजकारणात समाजकारणात वावरतानाची त्यांची तडफ जर लक्षात घेतली आणि त्यांनी खरोखरच ईर्षेने या आपण जिंकण्याकरता किंवा स्पर्धेत येण्याकरता अशा पद्धतीने ही निवडणूक लढवली आणि त्यांना जर जशी बाहेरून आपल्याला अपेक्षा दिसती आहे तसं छुप बळ आतून जर महायुतीकडून मिळालं तर मतविभागणी अटळ आहे. ही एकंदरीत महायुतीच्या दृष्टीने जमेची बाजू आहे आणि जर पूर्ण क्षमतेने उत्कर्षाताईंनी निवडणूक लढवली तर त्या स्पर्धेमध्ये देखील येऊ शकतात. हा एक तिसरा मुद्दा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोन्ही उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन झाले आहे आणि काल परवापर्यंत बेसूर वातावरण निर्मिती नसलेली निवडणूक वाटत होती ती आज म्हणजे आदित्य ठाकरेंच्या सभेनंतर आणि आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर राजकीय चहलपहल सुरू झाली आहे. निवडणूक रंगू लागली आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यापर्यंत या निवडणुकीचं मी जे विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.